जय भीम सर्वांना. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना. ॲक्च्युली आता मी आली होते माझ्या आजीकडे धारावीला. माझा बाबू आम्ही दोघंच आलेलो. मला जायचं होतं मम्मीकडे, पण माझ्या मामांनी बोलवलं की तू ये आधी, आपण ये नंतर सोडतो वगैरे. सो आता मी बसमध्ये, मामा आणि आजी म्हणजे माझी आजी मम्मीची मम्मी, ती लोक दोघं बाईकवर येत आहेत. म्हणजे आई मामा घेऊन येत आहेत त्यांना. सो मी म्हटलं की मी बसने जाते, की मला इझी पडेल, फास्ट आणि लवकर. ते रिक्षाने खूप म्हणजे हे होतं, तेवढंच मला तुमच्याशी फक्त मला पण इझी पडेल. सो त्यामुळे बघा मी मस्तपैकी ते तुम्हाला कदाचित गाड्यांच्या भरपूर आवाज वगैरे येत असेल. आपल्या जसं उजव्यामध्ये नसतं तसं इथे भरपूर आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते कसं काय आहे ते. हा माझ्या बसच्या खिडकीच्या बाहेरचा शूट आहे, जो मी करते, व्हिडिओ आहे. खूप गरम होतं गाईज, ऊन पण भरपूर बोलतो हार्ड ऊन आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन आहे इथे. आणि त्यातच त्यात हळबल आहे, त्यात भरपूरच बघा. थार नाही जात आहे. मला असं वाटतं थारमधून मला फोटो पडणार आहे जायला. हे उतरलं जायचं ते सांताक्रूजला उतरेल. तिथे ऑटो वगैरे पण पण मस्त येते. म्हणजे ह्याची भीती आहे की बाबू माझा व्यवस्थित बसला पाहिजे बाईकवर. मला तर माहिती आहे बाबू कसा बसतो ते बाईकवर. त्यामुळे बघूया. चला मी कंटिन्यू बँड्राला आलेले आहे. म्हणजे बसमध्ये सांगते बँड्राचा हा काय बोलतात मस्जिद आय थिंक आहे हे. बघा मग कसं मस्जिद आहे. बँड्राचा सर्वात मोठा आय थिंक, मला माहिती नाही ॲक्च्युली मस्जिद आहे का स्कूल आहे काय कळत नाही मला. ते मस्जिदच होतं आय थिंक. बिकॉज असं खूप जुन्या पद्धतीचं बांधलं गेलं. सो मस्जिदच आहे गाईज. सॉरी मस्जिदच आहे हे बघा. ते वाईट मला दुसरं माहीत नाही मला. ते पण आय थिंक मस्जिदच असते जे राहण्या पिण्या लोकांसाठी हे. आणि आता चालते थारच्या साईडला. म्हणजे आता तुम्हाला हे बँड्रा आहे ॲक्च्युली. बँड्रा बघा बसमध्ये सध्या कोणी नाही. मागे आहेत माझ्यासोबत, ते नंतर दाखवते. भारी वाटतं हा नजारा. माहिती हवा जेव्हा येते ना आपल्या खिडकीच्या इथं, तेव्हा तरी खूप बरं वाटतं, रिलॅक्स असं फील होतं. मला टेन्शन आलं माझ्या बाबूचं ॲक्च्युली. बघूया बोला नाही बघा. हे सगळे माझ्या मागे असं बसलेले. एक दोनच करून आहे बसमध्ये करतात येतात. सो मला आता मी दृश्य दाखवते. बघा हे बँड्राची समुद्र काय माहिती नाही छान असेल ना. भारी वाटतं ना ते. आणि बसले नाही आहे तिथे. माझी कझिन मम्मी ट्रेन किंवा होणार ते माझ्या माझ्यासाठी खूप छान
शकते. हा बघताय तुम्ही ग्लो सगळा लिहिलेला आहे. हा म्हणजे असे डार्क सर्कल्स मध्ये यायला लागले मला. माहिती आहे त्यामध्ये पिंकचं काय ऑप्शन असेल सांगा प्लीज. अजून एक बोलायचं थोडं काहीतरी तुम्ही बोलले होते ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यूमध्ये ठेवत ना. मला मी माझं नाव तिथे माझं स्कूल दिसलं तर मी त्यांना माझं स्कूल लागवलं दिसलं तर ना, अदरवाईज नाही. माझं तर ही गर्ल्स आय थिंक तिथून गेली तर बस कुठून जाते. खूप दिवसांनी मुलं माझी शाळा माझ्या स्कूलमध्ये एक दोन वेळेस जाऊन पण आले होते पण स्कूलला नव्हतं स्कूलमध्ये जाण्यासारखं. मानसी पण पासआउट झालेली यशची शाळा आहे. सगळं सोडल्यामुळे ना काही दिसत नाही. बघा की जे दिसते ना ही यशची स्कूल आहे. कॅमेरा करून दाखवतो. आहे ती यशची आहे सेक्रेड हार्ट बॉईज हायस्कूल. आणि इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आमची स्कूल आहे. यशची शाळा. आम्ही स्कूलमधून सुटतो की यशला घ्यायला यायची मजा यायची आम्हाला ते लग्नावर. मम्मी यशकडे यायची घ्यायला लवकर किंवा सोडायला असं म्हणजे रोजचं त्याचं लहान असल्यापासून सगळं. मी आमच्या लोकांची ही यशची शाळा होती. इथे बिल्डिंग बघा किती भारी झाली. आधी नव्हती इथे बिल्डिंग.
आणि हो इथे डॉमिनोज इथे दुसरं काहीतरी होतं काही मस्त होतं इथे डॉमिनोज तर पहिल्यापासूनच होतं. ही आली आमची स्कूल सेंट ट्रिजा कॉन्व्हेंट हायस्कूल. इथे वाव का भारी कलर केलेला आहे स्कूलला. गाईज ही बघा ही माझी स्कूल आहे सेंट ट्रिजा कॉन्व्हेंट हायस्कूल. खूप छान वाटते ना स्कूल. इथे आम्ही बसमध्ये चढायचो. इथे आता आपण चाललो आहे सांताक्रूजच्या रूटवर. ठीक आहे बघा मला अवतर कसं झालं मध्ये खूप चुकल्यासारखं झालं. ॲक्च्युली आता मी ऑटोमध्ये आहे. बसमध्ये सांताक्रूजला बस पाहिजे उतरले. ऑटोमध्ये गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून असे हां गुड आफ्टरनून गाईज. ॲक्च्युली मी सकाळी स्टार्ट नाही केला ब्लॉग कारण की मला खूप घाई झाली होती. माझे जरा आज मी जसं म्हणालं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की माझं आज डॉक्युमेंटेशन सबमिशन आहे. तर मी तेच करायला गेलेली ऑफिसमध्ये. म्हणजे मला द्रोणाचार्यामध्ये जॉब लागलेला आहे. सॅलरी बरीपैकी छान आहे. सो तिकडे गेले होते मी आज डॉक्युमेंटेशन सबमिट करायला ओरिजिनल वगैरे. सो आता मी घरी चालले ऑटोमध्येच बसले. मला मी बॅक साईड दाखवते नजारा. ठीक आहे बघत राहा. मी उलव्याला चालले ॲक्च्युली. म्हणजे मी राहते पण उलव्यालाच पण आता हावरे मॉलच्या इथून मी सापडलेला आहे. बघूयात चला. अरे इथं हिरोईन नाही रे गेलो हे गेलाच तर जायला चालत तिथं अवघड आहे ना तर मला का उडवा बसवत होतो ना आता मी उलव्याला नाही ऑटोमध्ये. हमारे टाइम केलास ना कधी कॉलेज काय तुझा आवरा वाईट दिवस तुला समजतोय. तुझा आवरा वाईट दिवस झाला. उन्हामध्ये उन्हामध्ये मला असं खूपच चांगलं नाही आळस येतो. पण बंद झाले हाँ चलिए हाँ मला भेटा 25 रुपीज झालेले. आता चालते खूप दिवसानंतर विलेपार्ले सांताक्रूज गाठते. नाही तर मला सांताक्रूज गाठलंच नसतं. हॅलो